आपण पुन्हा एकदा प्रभूचा गजर करूया. होसाना 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 प्रभूच्या नावाने येणारा राजा प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. धन्यवादित असो. होसाना 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 होसाना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपण पाहतो की झावळ्याचा रविवार, पाम संडे आहे ना. पाम संडे म्हणजे काय? झावळ्याचा रविवार. आणि जे झाड असतं ना तुम्हाला ते झावळ्याची झाड आहेत. 2026 सालापूर्वी प्रभू येशूचा यरूशलेममध्ये प्रवेश झाला आणि त्यावेळेस सर्व लोकांनी ह्या झाडाच्या ढाळ्या घेऊन प्रभू येशूचं काय केलेलं आहे? स्वागत केलेलं आहे. आज आपण गजर करत आहोत. आम्हाला कोण अडवतंय का ओरडू नका म्हणून? कोण शांत बसा म्हणतंय का आम्हाला? त्यावेळेस या प्रभू येशूचं 2026 सालापूर्वी यरूशलेममध्ये आगमन झालं. त्यावेळेस शिष्य असे ओरडत होते, लोक असे ओरडत होते की होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि हे लोकांना आवडलं नाही. जे शास्त्री आणि परुष होते ना त्यांना आवडलं नाही आणि ते प्रभू येशूकडे आले आणि त्यांना म्हणत आहे की आपल्या शिष्यांना गप्प करा, लोकांना ओरडू देऊ नका. परंतु प्रभू येशू त्यांना खूप सुंदर वचन दिलं की जर हे गप्प राहिले तर घोडे ओरडतील. हालेलुया. प्रियांनो, असा गजर केला पाहिजे की दगडाला सुद्धा पाझर फुटला पाहिजे. हालेलुया. कावळ्याचा रविवार एकच वैशिष्ट्य आहे की गजर करायला पाहिजे. प्रभूचा जय घोष केला पाहिजे आम्ही. हालेलुया. हालेलुया. आपण पाहतो आपला प्रभू हा कोण आहे? राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू आहे. आपण गाणं म्हटलं ना आताच की राजांचा राजा तो पहा शिंगरावर बसून आला. आणि त्यावेळेस प्रियांनो, आपण जर पाहिलं जगामध्ये राजा आहे आपल्याला, अनेक नेते आहेत, अनेक पुढारी आहेत. आपण जर पाहिलं गेल्या 2-3 महिन्याखाली निवडणूक झाली आहे ना. निवडणूक झाल्यानंतर निवडून आले मतदार आणि त्यांनी काय केला? जल्लोष केला. जे निवडून आले ते काय केले? जल्लोष केला. आपण पाहिलेलंच आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे ना. लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली आणि अनेक जण निवडून आले. त्यांनी खूप जल्लोष केला. जे निवडणूक उमेदवार निवडून आले त्यांना खांद्यावर काय उचलून घेतलं आणि त्यांच्या गाणी म्हणून त्यांचं काय काय स्वागत केलं. प्रियांनो, हे झालं 5 वर्षासाठी. जगामध्ये जर आपण पाहिलं तर किती वर्षासाठी असते? 5. परंतु जो अनंतकालीन राजा आहे आमचा, त्याचा आम्ही का जयघोष करू नये? त्याला का मिळून जाऊ नये? हालेलुया. हालेलुया. आणि म्हणूनच प्रियांनो, प्रभू येशूने त्या यरूशलेममध्ये प्रवेश केल्यानंतर लोकांनी जयघोष केलेला आहे की आमचा कोण आलेला आहे? राजा आलेला आहे. हालेलुया. आणि हाच राजा आज सुद्धा आमच्यामध्ये कसा आहे? जिवंत आहे, उपस्थित आहे हा राजा आमचा. हालेलुया. त्याचा आम्ही जयघोष केला पाहिजे. आणि प्रियांनो, त्यावेळेस प्रभू येशू ज्यावेळेस यरूशलेममध्ये आले 2026 सालापूर्वी, त्यावेळेस तो एक राजा म्हणून आलेला आहे. 6 दिवसानंतर प्रभू येशूला वधस्तंभावर देणार होते. त्याच्या अगोदर 6 दिवस आधी लोक त्याचा जय जयकार करत आहे, त्याचा गजर करत आहे, जय घोष करत आहे त्याच्यासाठी. आणि प्रभू येशूने शिष्यांना सांगितलं, 2 शिष्यांना सांगितलं की तुम्ही समोरच्या गावात जा आणि त्या ठिकाणी एक गाढवी तुम्हाला बांधलेली आढळेल. गाढवी आणि त्याजवळ शिंगरो तुम्हाला बांधलेला आढळेल. आणि त्या गाढवीच्या पिंजोला तुम्ही काय करा? सोडून माझ्याकडे घेऊन या. प्रभू येशूने गाढवच का निवडलं प्रियांनो? राजे लोक पाहतो आपण, राजे लोक म्हटले तर घोड्यावर येतात, कोण रथावर, हत्तीवर सुद्धा कोण यायचे पहिलेचे. परंतु प्रभू येशू हा राजांचा राजा असून सुद्धा त्याने शिंगरू, ते पण गाढवीचं शिंगरू का निवडलं प्रियांनो? प्रभू येशूला आपल्या पित्याची भविष्यवाणी माहिती होती प्रियांनो. आपण वचन वाचलं आताच, आपण अजून एकदा वाचूया. जकर्याचा 9वा अध्याय 9 वचन काय म्हणतं पहा. प्रभू येशूला ठाऊक होतं माझ्या पित्याने जी माझ्याविषयी भविष्यवाणी केली ती मला पूर्ण केली पाहिजे. त्याला वचन माहिती होतं, त्याचा वचनावर विश्वास होता. काय सांगतात पहा वचन. सियोन कन्ये प्रभू येशू, हे ठिकाणी पहा, प्रभू येशू जन्माच्या अगोदर 650 वर्ष, जन्माच्या अगोदर बरं का, प्रभू येशू जन्मण्याच्या अगोदर 650 वर्ष आधी जकर्या नावाचा एक सेवक होता, देवाचा संदेष्टा होता, त्याने भविष्यवाणी केलेली आहे. आणि तो काय म्हणतो पहा. सियोन कन्ये सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, जोराने आनंदाचा गजर कर. यरूशलेम कन्ये यरूशलेम कन्ये गजर कर, गजर कर. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी तो न्यायी व यशस्वी आहे, यशस्वी
यशस्वी आहे, तो लीन आहे, तो लीन आहे, गाढवावर, गाढवावर, गाढवीच्या पिलावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. शिंगरावर बसून येत आहे. हालेलुया. का त्याने गाढवीस निवडली प्रियांनो? तर त्याच्या पित्याची इच्छा त्याने पूर्ण केलेली आहे, जी त्याच्या पित्याने प्रभू येशूच्या जन्माच्या 650 वर्ष अगोदर भविष्यवाणी केली होती की राजा येणार आहे आणि तो कशावर येणार आहे? गाढवीच्या शिंगरावर. आणि प्रभू येशूने ते वचन माहित होतं आणि म्हणूनच प्रभू येशूने गाढवीची निवड केलेली आहे. हालेलुया. प्रभू येशू वचन सांगितले तो लीन आहे, है ना? तो लीन आहे, तो न्यायी आहे, तो यशस्वी आहे, तो सौम्य आहे. 4 गोष्टी प्रभू येशूबद्दल त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आपण पाहणार आहोत थोड्या वेळाने. परंतु गाढवच का प्रभूने निवडलं? तर प्रभू येशूच्या पित्याची इच्छा त्याने पूर्ण केलेली आहे की राजा तुझ्याकडे येत आहे, तो लीन आहे आणि म्हणून तो गाढवेच्या शिंगरावर बसून येत आहे आणि म्हणून प्रभू येशूने गाढवाची निवड केलेली आहे. हालेलुया. आणि त्याने सांगितलं शिष्याला जाताना की तुम्ही जा आणि ते गाढव सोडून आणताना तुम्हाला जर त्याच्या मालकाने विचारलं, ज्याने त्याला बांधून ठेवलेलं आहे, त्याने जर तुम्हाला विचारलं की का तुम्ही गाढव सोडता, तर एवढंच म्हणा की प्रभूला ह्याची गरज आहे. हालेलुया. प्रियांनो, आज प्रभू तुम्हाला प्रत्येकाला म्हणत आहे की मला तुझी गरज आहे. हालेलुया. आपल्या प्रत्येकाची आज प्रभूला गरज आहे. प्रत्येकाला प्रभू येशू आज शोधत आहे आणि प्रभूने शोधल्यामुळेच आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत. हालेलुया. आम्ही बंधनामध्ये होतो, सैतानाने आम्हाला बांधलं होतं, सैतानाच्या दास्यामध्ये होतो, गुलामगिरीमध्ये होतो, गाढवाप्रमाणे आम्हाला देखील सैतानाने बांधून ठेवलं होतं. पण प्रभूने आमच्याकडे दृष्टी लावली आणि आम्हाला मोकळं केलेलं आहे. हालेलुया. आज प्रत्येक जण आपण काय म्हणायचं? प्रभू मी तुझा गाढव बनायला काय आहे? तयार आहे. हालेलुया. हालेलुया. मस्त गजर नाही करायचं, तर प्रभूला काय म्हणायचं? जे बंधनात बांधलेले आहेत प्रभू, त्यांना सोडण्यासाठी तू माझा उपयोग करून घे. ज्याप्रमाणे तू मला बंधनातून सोडवलं, त्याप्रमाणे जे अजून बंधनात आहेत त्यांना सोडवण्यासाठी प्रभू तू माझा उपयोग करून घे. हालेलुया. हालेलुया. आता हे गाढव प्राणी खूप हुशार असतं का? कोण कोण म्हणते की गाढव कसं आहे? त्याला बुद्धी नसते, है ना? परंतु गाढव फार हुशार प्राणी आहे आणि म्हणूनच प्रभूने त्याची काय केलेली आहे? निवड केलेली आहे. आपण पाहतो शास्त्रेच्या गणनाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस एक सेवक होता देवाचा आणि त्याला त्याचं नाव होतं बलाम. आणि बलाम हा गाढवीवर बसून निघालेला आहे का संदेश दुसऱ्या राजाकडे निघालेला आहे. बालाक म्हणून राजा होता, त्याच्याकडे निघालेला आहे का ते इस्रायल लोकांना श्राप देण्यासाठी. परंतु हा बलाम देवाचा सेवक होता आणि तो गाडीवर बसलेला असताना ते निघालेला आहे, गाडीवर बसून दुसऱ्या देशाला चाललेला आहे. त्या ठिकाणी जाताना त्या संदेशाला प्रभूचा दूत दिसला नाही, परंतु गाढवीला देवाचा दूत दिसलेला आहे. हालेलुया. ही गाढवी खूप हुशार होती आणि तिला प्रभूने अशी वाचा दिली की ती मनुष्यवाणीने त्या बलामासंगती काय केलेली आहे? बोलू लागलेली आहे. अशा रीतीने गाढवाचा शास्त्रामध्ये खूप ठिकाणी उल्लेख आलेला आहे. आपण पाहतो शाऊल ज्यावेळेस राजा झाला इस्रायलावर, त्याची एक योजना परमेश्वराने बनवली होती की कशा रीतीने त्याला राजा करायचं. आणि परमेश्वराने कीश नावाचा मनुष्य होता, शाऊलाचा बाप होता, त्याची गाढवं एका हरवली आणि ती गाढवं शोधण्यासाठी शाऊल निघालेला आहे. आणि त्याच्या बापाने सांगितलं की जा आपली गाढवं खूप दिवस झाले दिसत नाही, शोधून घेऊन ये. आणि जेव्हा शाऊल गेलेला आहे त्या ठिकाणी परमेश्वराच्या योजनेप्रमाणे शाऊलची आणि शमूएलची गाठ भेटलेली आहे. आणि म्हणूनच या गाढवाच्या स्टोरीमुळं शाऊल हा काय झालेला आहे? इस्रायलाचा राजा झालेला आहे. आणि यशायाचा पहिला अध्यायामध्ये प्रभूचं वचन सांगतं की गाढव आपल्या धन्याचे ठाण ओळखतो, परंतु माझे इस्रायल लोक मला ओळखत नाही. हालेलुया. हालेलुया. अशा रीतीने हे गाढव जे आहे ना, ते लीन आहेच, नम्र आहे, सौम्य देखील आहे, परंतु प्रभूने त्याची ओळख, त्याची निवड ह्यासाठी केली की पित्याने भविष्यवाणी केली होती की तुझा राजा गाढवेच्या शिंगरावर बसून येत आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रभूने गाढवाची निवड केलेली आहे. प्रियांनो, त्या गाढवाचा स्वभाव जर आपण पाहिला तर तो सौम्य आहे. गाढव कसा आहे? शांत असतो, नाही का? जास्त तो कोणाला मारत नाही किंवा काही नाही, तर तो कसा आहे? शांत आहे, सौम्य आहे. म्हणूनच प्रभूने त्याची निवड केलेली आहे. आम्हाला सौम्यता आमच्यामध्ये असली पाहिजे, है ना? जर आम्हाला प्रभूचं गाढव बनायचंय, प्रभू तू माझा उपयोग करून घे, तर आम्हाला गाढवासारखं सौम्य आणि शांत व्हायला पाहिजे. कारण प्रभूचं वचन सांगतं मत्ते 5 मध्ये की जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. हालेलुया. हालेलुया. आणि हा गाढव लीन आणि नम्र आहे, नाही का? कसा आहे? नम्र आहे. आणि प्रभू येशूने आम्हाला तेच सांगितलं की फिलिप्पीकरास पत्राचा 2 अध्याय आणि 5 वचनापासून जर आपण वाचलं, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की अशी चित्तवृत्ती
असा जो स्वभाव येशूचा होता तो तुमचाही असो. हालेलुया. काय वचन सांगतं पहा वाचा. अशी जी चित्तवृत्ती अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ख्रिस्त येशूच्या ठायी होती तुमच्या ठायी असो. ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. असे त्याने मानले नाही. तर त्याने स्वतःला रिक्त केले. स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याचे प्रतिरूप होऊन मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. दासाचे स्वरूप धारण केले. बस या ठिकाणी वचन सांगतं की तो कसा होता. देव होता. देवाच्या स्वरूपाचा होता असताना देखील त्याने आपल्याला देव म्हणलं नाही. तर तो काय झाला. रिक्त झाला, लीन झाला, नम्र झाला. आपण पाहतो ज्यावेळेस प्रभू येशूचा जन्म झाला तो राजा असून देखील गव्हाणी जन्माला आला. तो राजवाड्यात जन्माला शिकला असताना परंतु नाही तो गव्हाणीमध्ये जन्मला. परत आपण पाहतो या ठिकाणी तो राजा असताना एखाद्या रथावर एखाद्या घोड्यावर उंटावर आला असता परंतु तो कशावर आलेला आहे. गाढवाच्या शिंगरावर. या ठिकाणी आपण पाहिलं गाढवाचं स्वभाव पण आपण पाहिलेला आहे. गाढव प्रभूने का निवडलेला आहे हे पण पाहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आज पाहणार आहोत की वस्त्र आहे ना. वस्त्र त्या ठिकाणी आपण काय वचन वाचलेलं आहे की त्या लोकांनी आपले वस्त्र काढले. मत्ती 21 मध्ये आपण पाहिलं. मार्क 11च्या शुभवर्तमानमध्ये पण सांगितलेलं आहे की येशूचा यरूशलेमेत जयोत्सवाने प्रवेश. आणि ज्या वेळेस गाढवाला त्यांनी घेऊन आले शिंगरूला घेऊन आले प्रभू येशूकडे त्यावेळेस शिष्यांनी आपली वस्त्र त्या गाढवावर टाकली आणि जे लोक होते त्यांनी आपली वस्त्र रस्त्यावर टाकलेली गाढवाच्या पायाखाली टाकलेली आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो ज्यावेळेस ते गाढव त्या ठिकाणी बांधलेलं होतं ना ते वाट पाहत असेल की केव्हा मला ह्यातून मोकळीकता मिळेल. माझी केव्हा सुटका होईल. माझ्या अंगावरचे हे वस्त्र किंवा त्याच्या अंगावर कदाचित एखादं पोतं वगैरे टाकलं असेल माती वाहण्यासाठी किंवा दगड विटा वाहण्यासाठी घाण मळकं कापड असेल मळकं पोतं असेल आणि त्याने वाट पाहत असेल की हे माझं वस्त्र कधी निघणार आहे. आणि प्रभूची स्तुती असो की ज्या वेळेस त्याला प्रभू येशूकडे आणलेलं आहे त्यावेळेस शिष्याने काय केलं ते आपली वस्त्र त्या गाढवाच्या अंगावर त्याचं मळकं वस्त्र काढून टाकलं आणि त्याच्या अंगावर काय केलेले आहे. आपली वस्त्र अंगातली वस्त्र काढून शिष्याने काय केलेले आहे टाकलेले आहे. हालेलुया. हालेलुया. बरोबर प्रियानो आपल्याला देखील प्रभू येशूने काय केलेलं आहे आमची मळीन वस्त्र काढून आम्हाला तारणाची वस्त्र दिलेली आहे. हालेलुया. हालेलुया. आपण पाहतो ज्यावेळेस याकोबाने एसावाचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना माहिती एसावाच्या ज्यावेळेस त्याने आशीर्वाद घ्यायचा होता त्यावेळेस त्याने एसावाची वस्त्र घातली अंगामध्ये आहे. त्याने आपल्या हाताला पायाला काय केलेलं आहे केसाळ असं वस्त्र घातलेलं आहे जेणेकरून त्याच्या बापाने त्याला एसाव समजून काय केलेलं आहे आशीर्वाद दिलेला आहे. ज्यावेळेस एलिया स्वर्गारोहण होणार होतं त्यावेळेस अलिशा त्याच्या सगळ्यांची त्याच्या वस्त्राची वाट पाहत होता. कारण एलियाने त्याला सांगितलं होतं की ज्यावेळेस मी स्वर्गारोहण होईल माझं आणि तू जर मला बघशील त्यावेळेसच माझ्या आत्म्याचा दुप्पट तुझ्या ठाई येईल. आणि तो स्वर्गामध्ये जात असताना एलिया त्याने आपला छका अलिशाच्या अंगावर टाकला आपली वस्त्र अलिशाच्या अंगावर टाकले आणि अलिशाने त्या ठिकाणी निघून पुष्कळ काही चमत्कार केलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. अशा रीतीने हे वस्त्र आमचे कसे पाहिजे स्वच्छ पाहिजे शुभ्र पाहिजे. मलिन वस्त्र नको प्रियांनो आमच्या अंगावर. आपण पाहतो करायच्या पुस्तकामध्ये यहोशुआ म्हणतो देवदूतासमोर यहोशुआ हा मलिन वस्त्र परिधान करून उभा होता परंतु परमेश्वराने सांगितलं त्याच्यावरची मलिन वस्त्र काढा त्याला उंची पोशाख घाला. हालेलुया. आणि ज्यावेळेस यहोशुआच्या अंगावरची मलिन वस्त्रे काढली त्यावेळेस परमेश्वराने त्याला महायाजक केलेला आहे. हालेलुया. तोपर्यंत तो फक्त याजक होता यहोशुआ परंतु ज्यावेळेस त्याच्या अंगावरची मलिन वस्त्रे काढली गेली त्यावेळेस परमेश्वर त्याला महायाजक केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणूनच त्या गाढवाच्या अंगावरचे मलिन वस्त्र काढले आणि प्रभू येशूच्या शिष्याच्या अंगावर काय केलेले आहे आपली वस्त्र आपल्या अंगावरची वस्त्र काढून काय केलेले आहे त्याच्या अंगावर गाढवाच्या अंगावर टाकलेले असते. ज्यावेळेस प्रभू येशू जगामध्ये असताना एक आंधळा होता बारतिमाई आणि तो प्रभू येशूला ओरडत आहे प्रभू येशू माझ्यावर दया करा माझ्यावर दया करा. आणि ज्यावेळेस प्रभू येशू त्याला बोलावलं त्यावेळेस वचन सांगतं की तो आपली वस्त्र टाकून काय केलेलं आहे उठलेला आहे. हालेलुया. आपली जी वस्त्र होती त्याची भीक मागण्याची जी वस्त्र होती टाकला आणि उठला प्रभू येशूकडे आलेला आहे. प्रभू येशू काय केलं त्याला दृष्टी दिलेली आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो आम्हाला जर प्रभू येशूने बोलावलं ना तर आम्ही काय केलं पाहिजे आमची वस्त्र काय केली पाहिजे. हालेलुया. आमची वस्त्र काय केली पाहिजे काढून टाकली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणूनच शिष्याने ज्यावेळेस त्याची स्वतःची वस्त्र त्या
गाढवाच्या अंगावर टाकली त्यावेळेस ते गाढवाला खूप आनंद झाला असेल नाही का. इतके दिवस माझा मालक मला मळीन वस्त्र घालत होता, माझ्याकडून खूप काबाड कष्ट करून घेत होता, माझ्या पाठीमागं आणि थोडं फक्त माझे मालकच काठी घेऊन असणार. परंतु ज्या वेळेस तो येशू त्याच्यावर बसला आणि लोक हुसाना होसाना करत त्याच्या मागे पुढे चालत असतील त्या गाढवाला किती आनंद झाला असेल प्रियांनो. हालेलुया. त्याने असं कधी विचार सुद्धा केला नसेल की ही माझी वेळ येईल. हालेलुया. हालेलुया. आणि शिष्यांची वस्त्र त्याने आपल्या त्या गाढवावर टाकली. शिष्यांची वस्त्र म्हणजे काय, तर शिष्यांचा आत्मनिग्रह, शिष्यांचा स्वनाकार स्वतःचा केलेला आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगते की जो माझा शिष्य होऊ पाहतो त्याने आत्मनिग्रह करावा. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणूनच या ठिकाणी जय घोष चाललेला आहे, होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादी असो. हालेलुया. आणि अशा रीतीने प्रियांनो प्रभू येशूच्या क्रूसखांबावर जाण्याच्या 8 दिवस अगोदर हा जयघोष चाललेला आहे, जयघोष चाललेला आहे. आणि प्रभू येशू त्या ठिकाणी जात आहे आणि सर्व लोक त्याच्या मागे पुढे ओरडत आहेत की प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. त्या ठिकाणी खूप आनंद आहे. आणि थोड्या दिवसांनी म्हणजे 6 दिवसांनी तेच लोक पुन्हा प्रभू येशूला काय करत आहेत की दुसरा जयघोष करत आहेत. आज रविवारी करत आहेत होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि गुडफ्रायडेच्या आदल्या दिवशी त्यांनी गजर करत आहेत की ह्याला वधस्तंभावर खेळा, याला वधस्तंभावर खेळा. प्रभूला किती वाईट वाटलं असेल यामध्ये त्यावेळेस. परंतु आज आम्ही प्रभूला वधस्तंभावर खेळणारे नसावे, तर प्रभूचा आम्ही गजर करावा की हे प्रभू तू आमचा राजा आहेस, आम्ही तुझा गाढव बनवू इच्छितो, तू आम्हाला मोकळं केलेलं आहेस त्या बंधनातून, त्या सैतानाच्या जुलमातून तू आम्हाला मोकळं केलेलं आहेस. प्रभू मी तुझा कार्यक्रम करण्यासाठी तयार आहे. हालेलुया. आज सावळ्याचा रविवार आहे प्रियांनो. उद्यापासून पवित्र सप्ताह सुरू आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. उद्यापासून काय आहे, पवित्र सप्ताह. 7 दिवस जे आहेत रविवारपर्यंत ते आपण पवित्रपणे पाळणार आहोत प्रियांनो. आज सावळ्याचा रविवार झाल्यानंतर सोमवार जो आहे तो शुद्धीकरणाचा सोमवार आहे. हालेलुया. शुद्धीकरणाचा सोमवार म्हणजे प्रभू येशूने मंदिराचं शुद्धीकरण केलेलं आहे. सावळ्याचा रविवार यरूशलेममध्ये झाला रविवारी, सोमवारी प्रभूने शुद्धीकरण केले मंदिराचं. जे क्रय विक्रय करत होते मंदिरामध्ये त्यांना प्रभू येशूने काय केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे. शुद्धीकरणाचा सोमवार. त्यानंतर आपण पाहतो स्वर्गीय रहस्यांचा मंगळवार. दुसरा जो आहे तो मंगळवारी आहे. ह्या मंगळवारी प्रभू येशूला 5 प्रश्न विचारलेले आहेत. यहोपरुषी आणि सदुकी आणि रोमी सरकारने किती 5 प्रश्न विचारले. ते स्वर्गीय रहस्यांचा मंगळवार. त्यानंतर आपण पाहतो बुधवार, तेलाभिंगाचा बुधवार. बेथानी आहे ते कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी एका स्त्रीने प्रभूला काय केलेलं आहे, तेलाभिंग, आणि म्हणून तेलाभिंगाचा बुधवार. त्यानंतर आपण पाहतो मौनी गुरुवार. त्या ठिकाणी त्या दिवशी प्रभू येशूची चौकशी चालू आहे मौनी गुरुवारी. त्यानंतर आपण पाहतो शुक्रवार, उत्तम शुक्रवार. गुड फ्रायडेच्या दिवशी आपल्या ठिकाणी येणार आहोत. मोठी भक्ती असणार आहे. प्रभू येशूचं वधस्तंभावरचं मरण कसं झालेलं आहे, काय काय झालेलं आहे हे सर्व आपल्याला जे पास्टर येतील ते सांगतील आपल्याला. आणि हा उत्तम शुक्रवार आहे. त्यानंतर शनिवार जो आहे तो आहे विसाव्याचा विश्रांतीचा शनिवार आहे. आणि रविवारी पुनरुत्थानाचा रविवार. हालेलुया. अशा रीतीने आपण पुढील सप्ताह जो आहे तो पवित्र सप्ताह म्हणून पाळणार आहोत. म्हणून प्रियांनो आज आपल्याला गजर करण्याचा दिवस आहे. हालेलुया. हालेलुया. सर्व सेवा संपते ह्या ठिकाणी, प्रार्थना संपेल, वचन संपेल, जगामध्ये असताना स्वर्गामध्ये सर्वदा जय घोष जय घोष जय घोष. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपण पुन्हा एकदा जय घोष करूया. होसाना 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 होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, धन्यवादित असो. आमेन.